नमस्कार. आपण जरा आज महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी बोलणार आहोत. म्हणजे हे जे काय चाललंय त्याविषयी नाही, पण हे का चाललंय यावर जी लोकांची चर्चा सुरू आहे ना त्याविषयी आपण बोलणार आहोत. असं लोक म्हणतात की महाराष्ट्रामध्ये शिवसेना संपवण्याचा चंग काही राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी बांधलेला आहे. लोक असं का म्हणतात? लोकांना असं का वाटतं? आता एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत ही म्हण आपल्याकडे जुनीच आहे. जितकी जागा तितकीच वस्तू असली पाहिजे. दुसरी तलवार आली की म्यान फाटून जाईल हे देखील स्पष्ट आहे. जर एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, एका जंगलात दोन सिंह असू शकत नाहीत, एका जंगलात एकच राजा असतो, एका राजाचा एकच राजा असतो, तसं महाराष्ट्रात दोन प्रादेशिक पक्ष राहू शकतील का हा मोठा प्रश्न आहे. आता महाराष्ट्रातली दोन प्रादेशिक पक्ष कोणती? आता कितीही राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक म्हणत असले की आम्ही राष्ट्रवादी आहोत, म्हणजे राष्ट्रीय पक्ष आहोत, तसं नाही आहे. तो राष्ट्रवादी पक्ष हा प्रादेशिक पक्षच आहे, ज्याचा विस्तार अजून महाराष्ट्राबाहेर मोठ्या प्रमाणात झालेला नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष एक आहे राष्ट्रवादी आणि दुसरा आहे शिवसेना. आता या प्रादेशिक पक्षाला दोन प्रादेशिक पक्षांमध्ये जर महाराष्ट्र विभागला गेला तर काय स्थिती होईल? याचा धक्का बसेल तो थेट राष्ट्रीय पक्षांना, आणि त्यामध्ये भाजप आणि काँग्रेस यांचा समावेश होईल. या दोन पक्षाच्या संघर्षामध्ये कुणाचं नुकसान होणार आहे, कुणाचं होणार आहे याचा देखील विचार केला पाहिजे. आपण जरा ज्या राज्यात प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष आहेत, जिथे यांच्यात थेट संघर्ष होतो, तिथे स्थिती काय ते तपासलं पाहिजे. उत्तर प्रदेशामध्ये जेव्हा दोन प्रादेशिक पक्ष सक्षम झाली होती, म्हणजे बसपा खरं तर राष्ट्रीय पक्ष आहे, सपा याच्यामध्ये संघर्ष होऊ लागला आणि सपा बसपाचं राज्य आलटून पालटून येऊ लागलं. तिथे भाजप आणि काँग्रेस सत्तेबाहेर गेले, काँग्रेस लयाला गेली. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो बिहारचं. तिथे राजद आणि जदयू म्हणजे नितीश कुमार आणि लालू प्रसाद यांचे प्रादेशिक पक्ष निर्माण झाले आणि या प्रादेशिक पक्षांमध्ये सत्तेचा संघर्ष होऊ लागला. कधी राजद, कधी जदयू. मग जदयू कधी भाजपच्या तर कधी काँग्रेसच्या बळावर सत्तेत आली, तर राजद कधी काँग्रेसच्या बळावर सत्तेत आलं, कधी स्वतंत्ररित्या सत्तेत आलं. पण इथे राष्ट्रीय पक्षांना फटका बसला. आता हा राष्ट्रीय पक्षांना बसलेला फटका भाजपचं कमबॅक होणं याचं कारण देखील लक्षात घेतलं पाहिजे. इथे एका प्रादेशिक पक्षाला संपवत भाजप वर आलेली आहे. आता जरा या भागातला सोडून देऊन पश्चिम बंगालमध्ये आपण जाऊया. तिथे ममता बॅनर्जींचा प्रादेशिक पक्ष एकच आहे, तो वाढतो आहे आणि तिथे सगळ्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षांना फटका बसलेला आहे, ती माग आहेत. पण तिथे राष्ट्रीय पक्षांचं कमबॅक होऊ शकतं, ते संघर्ष आहे. जरा आपण दक्षिण भारतामध्ये जाऊया. दोन प्रबळ प्रादेशिक पक्ष आहेत, द्रमुक आणि अण्णा द्रमुक. या द्रमुक अण्णा द्रमुकच्या प्रादेशिक पक्षांच्या ह्याच्यामध्ये काँग्रेसकडून एकदा या दोन पक्षांनी राजवट हिसकावून घेतली आहे आणि ती या दोनच पक्षामध्ये आलटून पालटून फिरत राहिलेली आहे. तिथे काँग्रेस आता नावाला शिल्लक उरलेली आहे. केरळमध्ये तसंच स्थिती आली आहे. तेलंगणामध्ये किंवा आता आंध्र प्रदेशमध्ये, जुन्या आंध्र प्रदेशमध्ये तिथे तेलुगू देसम आणि वायएसआर असा दोन संघर्ष होऊ लागला. आता वायएसआर सत्तेत आलेला आहे. पहिले तेलुगू देसम होतं, पण त्याआधी काँग्रेस विरुद्ध तेलुगू देसम असा संघर्ष असायचा आणि काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाला असायचं. पण ज्या क्षणी वायएसआर हा वेगळा पक्ष निर्माण झाला त्या क्षणी काँग्रेस तिथे घसरत गेली. तेलंगणातही ती स्थिती होती आहे. म्हणजे तेलंगणा राष्ट्र समिती, वायएसआर, तेलुगू देसम या सगळ्याच्या मध्ये काँग्रेस कुठल्या तरी अन्य खालच्या क्रमांकावर जायला लागलेली आहे. नुकसान होतंय ते काँग्रेसचं. आता आपण याच न्यायाला पकडून महाराष्ट्रामध्ये आलो आणि महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांचं वाढ होऊ लागली, तर फटका कुणाला बसणार आहे? पहिला फटका बसणार आहे तो कुठल्या तरी एका राष्ट्रीय पक्षाला, मग ते भाजप असो किंवा काँग्रेस असो. आणि दुसरा फटका बसणार आहे तो एका प्रादेशिक पक्षाला. मग जर शिवसेना वाढली तर राष्ट्रवादीला आणि राष्ट्रवादी वाढली तर शिवसेनेला. यापेक्षा एकच प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष दोन अशी लढत झाली तर एका प्रादेशिक पक्षाला तडजोडी करत सत्तेमध्ये येता येणं सोपं आहे. मग या सगळ्यामध्ये आता आपण पहिल्या मुद्द्यावर येतो आहोत की महाराष्ट्रात शिवसेना संपवावी असं कोणाकोणाला वाटतं. एक पहिलं वाटलं पाहिजे एका प्रादेशिक पक्षाच्या प्रमुखाला. शिवसेनेसोबतचा असलेला दुसरा प्रादेशिक पक्ष म्हणजे राष्ट्रवादी. शिवसेनेचं तुम्ही मतांचं प्रमाण बघा.
राष्ट्रवादीचं मतांचं प्रमाण बघा. राष्ट्रवादीचा जो प्रबळ भाग आहे, म्हणजे ज्याला जातीनिहाय जर विचार आपण केला तर नेमक्या त्याच गटामध्ये शिवसेना प्रभावी दिसेल. मुळात महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या प्रबल असण्याचं कारण होतं की काँग्रेस मुस्लिम, दलित आणि ब्राह्मण अशा स्वरूपाचं राजकारण करत होती आणि त्याला समाजातल्या अन्य घटकांचा म्हणजे मराठाचा मोठं पाठबळ मिळत होतं. आता काँग्रेसकडून मुस्लिम मतपेढी काढून घेण्यामध्ये एमआयएम आलेला आहे आणि रिपाई किंवा वंचित बहुजन आघाडी या प्रयोगाने काँग्रेसची दलित वोट बँक हलवलेली आहे. म्हणून काँग्रेस घसरत चाललेली आहे. जी काही मराठा बँक आहे, वोट बँक आहे, ती काँग्रेसकडे शाबूत आहे आता थोडीशी. आता उरलेल्या मराठा वोट बँकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना समान भागीदार आहे आणि जिथे राष्ट्रवादी काँग्रेसला आपलं मत आपल्याकडे घ्यायचं असेल तर एक पक्ष संपवला पाहिजे किंवा शिवसेनेला जर आपल्याला स्ट्रॉंग व्हायचं असेल तर राष्ट्रवादी संपवला पाहिजे. आता शिवसेनेनं स्वतःहून राष्ट्रवादीवर विश्वास ठेवून जवळीक साधलेली आहे आणि इथेच लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकती आहे की आता या शिवसेनेला संपवण्याचा विडा कोण उचललेला आहे. सगळ्यात पहिला प्रश्न भाजपचं नाव येतं. अगदी बरोबर येतं. भाजपला शिवसेना संपवणं आवश्यक आहे, तरच भाजपला महाराष्ट्रातला एक बेस मिळणार आहे. भाजप शिवसेनेसोबत होती तेव्हा तो मिळत होता. आता शिवसेना भावनिकदृष्ट्या सर्वच अर्थांनी राजकीयदृष्ट्या भाजपपासून कोसो दूर निघून गेलेली आहे. तो संघर्ष मोठा होऊ लागला आहे. त्यामुळे राज्यातली शिवसेना संपवणं हे भाजपचा हेतू असेल आणि दुसरा हेतू असेल तो राष्ट्रवादी काँग्रेसचा, कारण इथल्या स्थानिक पक्षाची एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मजबूत करावी लागणार आहे. आणि म्हणूनच लोक असं म्हणतात की भाजपचे नेते अमित शहा आणि शरद पवार यांचा संयुक्त प्लॅन असेल का. लोक म्हणतात म्हणजे ही चर्चा आहे की असा प्लॅन असेल का की शिवसेना संपली पाहिजे. असा प्लॅन होत नसतो, पण या धोरणांचा भाग म्हणून एखाद्या पक्षाचं एकूणच खच्चीकरण करावं यासाठीची योजना राबवलेली असू शकते. आता शिवसेनेच्या खच्चीकरणामध्ये लाभ होईल तो अल्टिमेटली राष्ट्रवादीला. यात काँग्रेसच्या हातात काही लागेल का तर शून्य. त्यामुळं काँग्रेस या सगळ्या प्रकारामध्ये कुठे सामील होताना आपल्याला दिसणार नाही. म्हणजे आत्ता जी काँग्रेस या सरकारसोबत आहे ते भाजपला दूर ठेवण्यासाठी आणि आपल्या पक्षातली आउटगोईंग अधिक वाढू नये यासाठी आहे. पण राष्ट्रवादीचा हेतू काय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस खरं तर भाजपसोबतही सत्तेत जाऊ शकलं असतं आणि शिवसेनेसोबतही सत्तेत जाऊ शकलं असतं. आत्ता भाजपसोबत जाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा देखील होता, कारण केंद्रात देखील सत्तेचा वाटा राष्ट्रवादीला मिळू शकला असता. केंद्रातला वाटा सोडून राज्यातला असा अस्थिर वाटा पकडण्यामध्ये केवळ देवेंद्र फडणवीसांना सत्तेपासून दूर ठेवणे एवढा एकमेव हेतू शरद पवारांचा असेल असं समजणं मूर्खपणाचं होईल. यात आणखी काही हेतू असू शकतील. म्हणजे देवेंद्र फडणवीसांना सत्तेपासून दूर ठेवणे, भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे आणि अन्य शक्ती एकत्र करणे हे शरद पवार सांगत असले तरीही आणखी काही हेतू असू शकेल. कारण अचानक एका भेटीच्या चर्चेनंतर, ती झाली की न झाली याबाबत वाद आहेत, त्यानंतर अचानक शरद पवार ब्रीचकँडीत दाखल झाले. शरद पवारांच्या प्रकृतीला लवकर आराम मिळो, ते लवकर बरे होऊन परत येऊ. पण या ॲडमिट होण्यासोबतच एक चर्चा देखील रंगली आणि ती चर्चा अशी होती की आता पवार निवडणुकांच्या प्रचारात जाऊ शकणार नाहीत म्हणून ते ॲडमिट झालेत की ॲडमिट झाल्यामुळे जाऊ शकणार नाहीत असा देखील प्रश्न लोक विचारत आहेत. पण हा झाला चर्चेचा भाग. तो आरोप आहे. खरं तर पवारांची प्रकृती अस्वस्थ आहे आणि त्या अस्वास्थ्यामुळेच पवार रुग्णालयात दाखल आहेत. तर यामध्ये पवार आता तिसऱ्या आघाडीच्या प्रयोगाला बळ देऊ शकणार नाही आहेत. म्हणजे तिसऱ्या आघाडीचा विषय देखील मागे पडलेला आहे सध्याच्या पुरता. मग हेतू काय. सत्तेतला कमी वाटा स्वीकारून, केंद्रातला त्रास स्वीकारून, तिसऱ्या आघाडीच्या प्रयोगाला तूर्तास थंड बस्त्यात टाकून, शिवसेनेसोबत युती करून राज्यातल्या अस्थिर सरकारात सहभागी होण्यात शरद पवारांना मोठी शक्ती काय मिळाली असेल तर ती एकच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेचं खच्चीकरण करण्याची एक मोठी संधी मिळणार आहे आणि त्यानंतरचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठ्या विस्ताराचं असणार आहे. आणि याच कारणामुळं महाराष्ट्रातली ही सत्ता अधिकाधिक लांबते आहे का हाच प्रश्न पडतो. अर्थात हे मत माझं आहे, तुमचं काही वेगळं असू शकेल.